नमस्कार विलासराव चिपळूणकर. नमस्ते. आज आपलं नाडी कार्यशाळा 2011 याच्यामध्ये खरंच फार मोठा योगायोग आहे की आपण याच्यामध्ये आलात अहमदनगर आणि खूप मोठं योगदान दिलंय. ह्या योगदानाचाच एक भाग म्हणजे आपली मुलाखत घेण्याचा एक भाग्याचा प्रसंग इथे आलेला आहे आणि ती मुलाखत मी घेत आहे. त्याच्यामध्ये दोघेही आध्यात्मिक बेसचे असल्यामुळे त्यांचा अध्यात्माशी खूप जवळचा संबंध आहे आपल्या दोघांचाही. तर ही मुलाखत त्या अनुषंगाने रंगावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि कार्यशाळेत आपलं स्वागत करून मुलाखतीला आपण सुरुवात करावी आणि आम्हाला आपल्या नाडी प्रवासासंबंधी संबंध आम्हाला त्याचं विवेचन द्यावं. कृपया. मुलाखत घेण्या इतका मी मोठा आहे असं मला अजिबात वाटत नाही, तरी सुद्धा आपल्याकडे काम सोपवलेलं आहे आणि आपण माझी मुलाखत घेत आहात त्याबद्दल मी संयोजकांचा आणि मुख्यतः ऋषींचा आणि माझ्या चिलेदेवांचा मी अत्यंत ऋणी आहे आणि त्यांच्याच कृपेमुळे सगळं होत आहे. नाहीतर माझ्यासारख्याची मुलाखत ही मी नगण्य पदार्थ आहे, पण तरी आपण घेत आहात ह्यात सगळं देवांचं मोठेपण आहे. हा आपला विनय आहे. त्यामुळे आता आम्हाला माहितीचा खजिना उपलब्ध करून द्यावा. नाडी केंद्राकडे मी कसा आकर्षित झालो किंवा अध्यात्माकडे कशा रीतीनं मी वळलो या बाबतीत बोलायचं जर झालं तर माझ्या काही मागच्या पूर्व सुकृतानुसार किंवा मागे मी बरीच काही कामकाज केलेली असतील आणि त्याच्यामुळे आता हा सगळा भाग घडत चाललेला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर व्यवसाय शिक्षण खात्यामध्ये लेक्चररची नोकरी मी पत्करली आणि शेवटी त्याच खात्यामधनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अनेक पुरस्कार मला आहेत. 3 वेळेला 2 ऍडव्हान्स इन्क्रिमेंट्स आहेत. आय वॉज द फर्स्ट अँड लास्ट मेंबर. कोणालाच इतके पुरस्कार नाही. त्याबरोबर राज्य पुरस्कार सुद्धा माझ्यापासूनच सुरू झाला. त्यानंतर व्यवसाय शिक्षण क्षेत्रामध्ये मी पुष्कळशी कामकाज केली बरीच. तुमच्या पुणे युनिव्हर्सिटीला कोळसकर साहेब असताना त्यांना मी 100 व्यवसाय अभ्यासक्रम बनवून दिले, शॉर्ट टर्म कोर्सेस. आणि त्यानंतर दर्जात्मक रीतीनं मी माझ्या 33 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतर सुद्धा व्यवसाय शिक्षणाचंच कामकाज मी आतापर्यंत करतोय, आजही करतोय. आणि हे कामकाज करत असतानाच ज्या वेळेला मी प्रत्यक्ष खानदेश भागामध्ये होतो त्यावेळेला त्या ठिकाणी सुरुवात विद्यार्थ्यांना फ्री ऑफ चार्ज ट्युशन्स, त्यामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग पर्टिक्युलरली आणि वर्कशॉप टेक्नॉलॉजी अशा सारेखालचे विषय मी त्यावेळेला मोफत शिकवले. आणि गुरुकृपेनं माझ्याकडनं जवळपास 13 ते 14 वर्ष दासबोधावरती दररोज 1 तास याप्रमाणे सत्संग करण्यात आला आणि त्यांच्याच कृपेनं सांगण्यात आला अगोदर दासबोध सांग आणि त्याच्यानंतर मग एकनाथी भागवत सांग आणि नंतर मग ज्ञानेश्वरी सांग. तोवर ज्ञानेश्वरीला हात घालू नकोस. अद्यापर्यंत माझ्याकडनं ज्ञानेश्वरीला हात घातला गेलेलाच नाही आहे आणि एकनाथी भागवतापर्यंत येऊन मी ठेपलो. परंतु हा ग्रंथ ज्यावेळेला दासबोध, मी तर मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे प्रत्यक्षात माझा घिसाळाचा व्यवसाय, पण दासबोध उघडल्यानंतर त्याच गुरुकृपेने त्या दासबोधामधल्या ज्या काही ओव्या आहेत त्याचा जो काही गुढार्थ आहे तो मला एखाद्या चलचित्रपटासारखा दिसत असेल आणि तुम्ही सांगत असेल आणि त्यानुसार 13 वर्ष संपूर्ण ग्रंथ पूर्णपणे होण्यासाठी मला याचा तो तसा पूर्ण झालेलाच नाही, माझ्याकडनं फक्त सांगितला गेला. आणि त्या आधारावर नाडीचा जो पहिली पट्टी तुम्ही जी बघितली, मगाशी आपल्या बोलण्यामध्ये आलं की ईश्वरनच्या नाडी केंद्रामध्ये धानोकर कॉलनीमध्ये तुम्ही ही पहिली नाडीपट्टी बघितली. त्या नाडीपट्टीमध्ये महर्षींच्या ह्या आज्ञेप्रमाणेच आत्ताचा सगळा प्रवास आपण सांगत आहात ना? होय, महर्षींच्या आज्ञेनुसारच हे सगळं झालं हे मला नंतर कळालं. त्यावेळेला मला काही समजणं नव्हता. त्यानुसार त्या ठिकाणी एक सेवाश्रम या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि तो सेवाश्रम पुढे त्या ठिकाणी अनेक त्यावेळेचे संत महात्मे त्यांनी आश्रमाला भेट दिली. आज असलेले मोठी मोठी जेवढी मंडळी आहेत, हे पांडुरंग शास्त्री आठवले ते पण माझ्याकडे येऊन गेले, राहिलेले आहेत. दशम केळकर ज्योतिषी तेही येऊन गेले, राहिले आहेत. सद्गुरू वामनराव पै तेही येऊन गेले, राहिले आहेत. त्याच्यानंतर पुरुषोत्तमानंदजी, अनेक असे सगळे महात्मे आज जेवढे म्हणून ते सगळे माझ्याकडे येऊन गेले, राहिले. त्यांचा माझा पूर्ण परिचय आहे. आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला मी
चिले महाराजांच्या संपर्कामध्ये आलो. त्यांनीच मला संपर्कामध्ये चिले महाराज म्हणजे कोल्हापूरला पैदरवाडी जे गाव आहे तिथले त्यांची त्या ठिकाणी समाधी आहे. आणि त्यांच्यामुळे माझ्या आध्यात्मिक जीवनाला खरी मला समजायला लागलं किंवा आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय केलं जावं. पैदरवाडीला चिले महाराजांकडे जाण्याचा प्रसंग आणि कोणामुळे तो योग आला हे थोडं थोडक्यात सांगा. मी आणि माझी पत्नी आम्हाला नेहमी साहित्य संमेलनाला जाण्याची अत्यंत आवड. प्रत्येक साहित्य संमेलनाला आम्ही जात असतो. त्याप्रमाणे रत्नागिरीला साहित्य संमेलन होतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर एका स्टॉलवरती एका कडे चिले महाराजांचं पुस्तक होते लिहिलेलं, त्यांच्यावरती तयार करण्यात आलेलं परब्रह्म सद्गुरू चिले या नावाचं. ते पुस्तक मी फक्त चाललं आणि त्यांना सांगितलं मला हे पुस्तक हवं आहे. तर म्हणलं एवढी एकच कॉपी माझ्याकडे आहे, पण मी तुम्हाला पाठवून दिली. मी तात्काळ त्याला सगळे पैसे भरले. ते पुस्तक माझ्याकडे आलं. ज्या ठिकाणी मी होतो त्या ठिकाणी ते पुस्तक आम्ही दोघांनी वाचल्याबरोबरच आम्ही तात्काळ पैदरवाडीला गेलो. आणि त्याच्यानंतर आम्हाला चिले महाराजांचं पूर्णपणे कृपा आमच्यावरती झाली की ते आमच्या बरोबर संभाषण करतील, बोलतील, सांगतील इथपर्यंतची स्थिती पूर्णपणे चिलेवानांच्यावर झाली. आणि त्यानुसार मग पुढे ज्यावेळेला ह्या नाडीपट्टीकडे येण्याचा भाग जो तयार झाला तो अशा स्वरूपात तयार झाला की आम्ही आमच्याकडे मी त्यावेळेला याला होतो जयसिंगपूर आणि जयसिंगपुराच्या जवळ पैदा हे गाव आहे तुमचं नरसोबाची वाडी. मी आणि माझे काही इन्स्ट्रक्टर्स असे मिळून आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. नरसोबाच्या वाडीला गेल्यानंतर दत्ताचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आमच्याबरोबरचे एक इन्स्ट्रक्टर होते. ते म्हणले या ठिकाणी एक जन्मांत महात्मा आहे कराडकर महात्मा म्हणून. त्यांचं जर म्हणले नशिबात असेल तरच त्यांचं दर्शन होतं. मी देवाला म्हटलं बघूया आपल्याला दर्शन झालं तर ठीक आहे. आणि ते आमची बरोबरची मंडळी पुढे गेली आणि तेवढ्यात ते ओरडले तेव्हा सर तुमचं भाग्य फार चांगलं आहे. तेव्हा समोरून येत आहे. काठी टेकत ते महाराज समोरून येत होते. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला तात्काळ मिठीत घेतलं आणि प्रसाद दिला, पाया पडलो. मी म्हटलं एक प्रश्न तुम्हाला विचारू का? की ते म्हणलं काय विचारतोय? की मी त्यांना प्रश्न असा विचारला की या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहे परंतु अस्तित्वात असून सुद्धा अस्तित्व जाणवत नाहीये, याचं काय नाव आहे? तेव्हा त्यांनी मला एका क्षणात उत्तर झाले आम्ही आहोत की, आणि पटकन निघून गेले. ते नाहीसेच झाले. आणि तिथून येत असताना तिथे तुळशीकरांचं एक बुक स्टॉल आहे. आम्ही जात होतो. त्यांनी आमच्या बरोबरच्या एका इन्स्ट्रक्टर त्यांना आमच्याकडे पाठवून द्या. कुलकर्णी नाव आहे त्यांचं. मी तिथे गेलो आणि त्यांनी मला काय सांगितलं की मला माझ्या गुरूंनी आज्ञा केली नाही तुम्हाला एक पुस्तक देतो. ते पुस्तक आहे चमत्कार आणि विज्ञान आणि प्राध्यापक प्राचार्य गळदग्यांनी लिहिलेलं ते पुस्तक होतं. मला इथे एक विचारावं वाटतं त्यांना, आपण जे आता हे नाव घेतलं गळदगे, तर माझी काही चूक होत नसेल तर अद्वैतानंद गळदगे असं त्यांचं संपूर्ण नाव. आणि त्यांच्याविषयी सांगताना पहिल्यांदाच उल्लेख केला पाहिजे की हा एक मोठा शास्त्रज्ञ माणूस आहे आणि विज्ञानाचा मोठा पुरस्कर्ता आणि जळजळीत लेखन करणारा, लेखनाने हलवून सोडणारा दुनिया असा त्यांचा उल्लेख केला जातो. तर त्यांच्याबद्दल आता त्याबद्दल तेव्हा मला त्यांची काहीच माहिती नव्हती. ते कोण काय कसंच नाही. ते पुस्तक चमत्कार विज्ञान त्यांनी मला दिलं. मी त्यांना म्हटलं बाबा मी ते पुस्तक विकत घेण्यासाठी काही आवडलं नाही. त्या पुस्तकाची किंमतच 400 रुपये आहे. ते म्हणजे मी तुम्हाला किंमत मागतोय कुठे म्हणे, आणि हे मी तुम्हाला माझ्या गुरुनी सांगितलं तुम्हाला द्या, हे मी तुम्हाला देतोय. म्हटलं कोण तुमचे गुरु? त्यांनी सांगितलं म्हणजे मी बेलसर यांच्याकडनं दीक्षा घेतलेली आहे. केव्ही बेलसर आणि त्यांच्याकडनं माळ घेतलेली आहे. आणि समोर पाहिलं तर महाराजांचा फोटो होता. म्हटलं ठीक आहे म्हटलं माझं जे काही महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराज. आणि त्यांच्याकडे पाहून म्हटलं माझं हे काही रक्कम आहे एवढी तुम्ही घ्या. हे पुस्तक मी घेऊन गेलो आणि चालेल सगळं बघितलं आणि लगेच त्या फोनवरती फोन लावला आणि गळदग्यांना सांगितलं माझ्या ITI वरती तुम्ही या आणि मुलांना या सगळ्या गोष्टी सांगा की कारण मुलांना समजत नाही की ह्या खऱ्या आहेत खोट्या आहेत काय. लगेच त्यांनी मला सांगितलं हो मी येणार. आणि मी त्यावेळेला पुढे माझी पत्नी माझ्याकडे नसल्यामुळे मी एकटाच राहत होतो. तेव्हा ते माझ्याकडे येऊन उतरले आणि आम्ही जवळपास 4 दिवस एकत्रित राहिलो आणि आमच्यात परिपूर्ण अशी एक अभंग अशी मैत्री. साधू संत येते घरा तोचे दिवाळी दसरा हा प्रत्यक्ष अनुभव. आणि मग आम्ही दोघेही जण साधना प्रेमी, त्यामुळे साधनेवर बसायचं आमची अखंड मैत्री आज तागायत आहे. अशा तऱ्हेनं गळदग्यांचा माझा परिचय झाला. आणि मग गळदग्यांच्या पुस्तकांच्या म्हणजे तुम्ही नाडीवरती वगैरे कधी गेलात का किंवा नाडी ग्रंथ वगैरे काय? म्हणजे नाही बाबा मला काही नाडी वगैरे काही माहिती नाहीये. मग त्यानुसार ज्यावेळेला मी घरी नगरला होतो त्यावेळेला मी असं म्हटलं की असं आहे नाडीवरती जायचं का आपल्याला. तेव्हा आम्ही पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर ईश्वरांच्या केंद्रावरती गेलो. दारुकर कॉलेजमध्ये नव्हे,
इकडे तुमच्या डांगे चौकात डांगे चौकात चिंचवडला. चिंचवडला अच्छा. तिथे गेल्यानंतर पट्टी माझी स्वतःची पट्टी काढली. ती पट्टी पूर्णपणे वाचण्यात आली आणि वाचल्यानंतर त्याच्यामध्ये ऋषींनी जे जे काय सांगितलं त्याप्रमाणे गोष्टी घडत चालल्या. आणि पत्नी माझी ऍडव्होकेट आहे आणि तिला ह्याच्या आधी याच्यावरती असा काही विश्वास वगैरे काही अजिबात नव्हता. तेव्हा तिलाही पट्टी पाहिजे होती आणि ती ज्यावेळेला त्याच केंद्रावरती गेली त्यावेळेला तिची पट्टी काही सापडली नाही. आणि त्याच्यानंतर मात्र तिला सांगण्यात आलं की तुम्ही शिवपूजन करा आणि नंतर मग बघूया पट्टी मिळते का. त्याच्यानंतर तेवढ्या कालावधीमध्ये चिले महाराजांनी तिला अशा स्वरूपात दर्शन देऊन सांगितलं की मी असताना तुला ज्योतिष्य पाहण्याची गरज काय. तेव्हा तिने सांगितलं मला ज्योतिष वगैरे मला बघायचं नाहीये पण ते काय पट्टी या उत्सुकतेपोटी. त्यांनी सांगितलं तुझी जन्मतारीख चुकीची सांगितलेली आहे. त्यामुळे ते बोलत असताना महाराज जे बोलत होते ते त्यांच्या भाषेत बोलत असत ते मी आता शब्द इथे उच्चारत नाही कारण ते बच्या आणि ते म्हणजे त्यामुळे त्यांनी सांगितलं असाच आहे. आणि मग जेव्हा ती सांगितले तात्काळ तिची पट्टी मिळाली ती म्हणजे मी वकील असल्यामुळे मी नोटीसच घेऊन जाणार होतो की हे सगळं तुम्ही छोटा सगळं बंद करा वगैरे. मग मी तिला विचारलं की मग काय सांगितलं तर ते म्हणजे 101% सगळं बरोबर सांगितलं. म्हणजे तुझ्या नोटिशीचं काय ते म्हणजे मी भास्करपूर्ण म्हणतो. त्याच्यानुसार मग मला या म्हणजे महर्षी किती महान आहे त्याचा प्रत्यंतर आला.